शिंदेंच्या शिवसेनेने केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर आले। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबतचे फुटीर खासदारांचे हे फोटो आहे। श्रीकांत शिंदे आणि सरनाईक यांनी खासदारांना बिर्ला यांच्याकडे नेलं होतं। श्रीकांत शिंदे चार्टरने ओम राजे निंबाळकर यांना देखील घेऊन गेले होते असं या फोटोच्या माध्यमातून स्पष्ट दिसतंय। तर संजय राऊतांकडून बंडखोर 6 खासदारांचे फोटो ट्विट करत टीका करण्यात आली आहे। गद्दार प्रकट दिन, निर्लज्ज संजय राऊतांचा बंडखोर खासदारांवरती हा निशाणा थेट साधण्यात आलेला आहे। तर रामरक्षा आंदोलनाचा दुसरा टप्पा नागपूरमध्ये 18 जुलैला पार पडतोय असं राऊतांनी म्हटलं। जनतेने शिक्षा दिली तेव्हा रामरक्षा आठवली असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही असं एकनाथ शिंदे हे म्हणाले। तर उद्धव ठाकरे यांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। रामरक्षा आंदोलनावरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावरती ही टीका बघायला मिळते। त्याला हिंदुत्ववादी समजणाऱ्या संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर आजही अयोध्येमध्ये आहेत। त्यांनी राम मंदिराची आणि रामाची पूर्ण बदनामी केलेली आहे आणि म्हणून शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन जे सुरू केलंय त्याचं एक पहिला टप्पा मुंबईत पार पडला। दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आणि असंख्य आमच्या मुंबईतले सुद्धा नेते जातील आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या राम रक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील 18 जुलै 4:30 वाजता। शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत। चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांची